हाय, हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. तर रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्ही थंबनेलवरून किंवा टायटलवरून ओळखलंच असेल, की आपल्या रेसिपीमध्ये अशी कोणती स्पेशल रेसिपी आहे आणि हो, ही रेसिपी आहे ना खूप खास आहे बरं का फ्रेंड्स. म्हणूनच ही रेसिपीला अजिबात स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि हो, त्याच्यासोबतच आहे ना कुत्र्या-मांजराचा आवाज जर येत असेल ते इग्नोर करा. कारण मी जे व्हॉईस ओव्हर करते ना, तर खिडकीपाशी बसूनच करते. कारण तर आवाज खूप येतोय. त्याच्यासाठी थोडंसं इग्नोर करा बरं का प्लीज. तर चला तर मग आपली रेसिपी आता सुरुवात केलेली आहे. ओके. तर सर्वात आधी आपण काय केलं, गॅसचा फ्लेम चालू करून त्याच्यावरती कढई ठेवली आणि कढईमध्ये ना थोडीशी खसखस ॲड केली. जवळपास ना म्हणजे 1 चमचा इथे मी घेतलेला आहे खसखस. ती खसखस जी आहे ना, तर तूप वगैरे काय टाकलेलं नाही. फक्त थोडंसं ना लालसर होईपर्यंत मी खसखस जी आहे तर तिचं लाईट गोल्डन करून घेतली आहे. आणि आपलं जी खसखस आहे ना, तर थंड होण्यासाठी साईडला ठेवून दिली आहे. आता आपण घेऊयात ड्राय फ्रुट्स. तर काय केले, थोडंसं जी आपण आहे ना, ते 1 ते 2 चमचे तर साजूक तूप घेतले. आता तुम्ही ही जी रेसिपी पाहाल ना, तर पूर्ण साजूक तुपातलीच आहे. कारण की तुम्हाला तर माहिती आहे, की थंडीमध्ये ना तर तुम्हाला बरंच असं काय तुमचे आजार वगैरे असतील, काय बरंच हाडकं वगैरे दुखत असतील, सांधेदुखी असेल, कंबरदुखी असेल, डोकंदुखी असेल, कशाचाही तुम्हाला वात वगैरे असेल, तर ही जी रेसिपी आहे ना, आज खास त्याच्यावरती मी बनवली आहे. तर मी काय केले 5 ते 6 इथे मी घेतलेला आहे काजू, 5 ते 6 इथे मी घेतलेला आहे बदाम आणि त्याच्यासोबतच ना थोडेसे मी 2 ते 3 चमचे इथे मी घेतलेला आहे तीळ आणि त्याच्यासोबतच इथे मी घेतलेला आहे मगज बी. आणि 1 ते दीड चमचा मी घेतलेला आहे पंपकिन सीड. इथं तुम्ही पाहत आहे, की आपण ह्याला काय केले लाईट गोल्डन होईपर्यंत ना मस्त असं जे तेलामध्ये सॉरी तुपामध्ये परतून घेतलेत आणि ते पण मी काय केले नंतर आहे ना एका प्लेटमध्ये काढून ठेवलं थोडंसं थंड होण्यासाठी. आता त्याच कढईमध्ये मी काय केले 1 कप घेतलेला आहे गव्हाचं पीठ. ते पण लाईट गोल्डन होईपर्यंत मी तुपामध्ये चांगल्यापैकी परतून घेतले आणि त्याच्यासोबत तूप जे आहे ते भरपूर म्हणजे घेतलेलं आहे आणि ते पण लाईट गोल्डन पीठ झाले एका प्लेटमध्ये मी काढून घेतले. आता हे मी घेतलेलं आहे बाजरीचं पीठ. आता हे तुम्ही हे पाहिले असेल, की ही रेसिपी जी आहे ना, तर खूप खास आहे बरं का. कारण काय माहिती का, आपण ही फक्त ही जी रेसिपी आहे ना, घरातल्या साहित्यापासून मी अशा अशा पद्धतीने बनवले, की तुमचे जे आजार वगैरे आहेत ना, तुम्हाला जी एनर्जी वगैरे येत नाहीये, तर तुमचे काही म्हणजे सांधेदुखी, गुडघेदुखी काही असू द्या, त्याच्यावरती ही रामबाण उपाय आहे. तर तुम्ही एकही लाडू जर खाल्ला ना, तर तुम्हाला खूप अशी एनर्जी मिळेल. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आपण बाजरीच्या पिठामध्ये थोडंसं साजूक तूप आहे ते पण ॲड केले. तर तुपामध्ये ना मस्त असा जे आहे ना, तर खमंग वास सुटेपर्यंत इथं बाजरीचं पीठ पण ना भाजून घेतले. आता त्याच्यासोबतच काय करायचंय, त्याच कढईमध्ये ना जे मेजरमेंटचे कप घेतलेत ना, त्याच हिशोबाने मी सगळं पीठ काय घेतलेलं आहे तुम्ही पाहिलं पाहिलं असेल. आता ते मी घेतलेलं आहे बेसन पीठ आणि बेसन पीठ तुम्ही पाहिलं असेल, की आपण काय करायचं जसं बाजरीचं आणि गव्हाचं पीठ ज्या पद्धतीने भाजून घेतले ना, त्याच पद्धतीने इथं काय करायचंय, हे बेसन पीठ पण भाजून घ्यायचंय. 1 ते 2 चमचे ते मी टाकलेलं आहे. साजूक तूप. आता त्या तुपामध्ये ना हे चांगलं पीठ आहे ना, तर लाईट गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचंय. तर व्हिडिओ फक्त फास्ट केला, स्किप केलेला नाहीये. तुम्ही कशाप्रकारे पीठ भाजले ते पण तुम्ही पाहू शकता. आता हे तिन्ही जी पीठ आहे ना, आता एकत्र करून घेऊया आणि थंड होण्यासाठी आता हे साईडला ठेवून देऊया. तर तुम्ही आता पाहिलं असेल, की आपण काय केले. आता ही प्लेट आहे ना साईडला ठेवली आहे. आता मिक्सर जारमध्ये ना जे आपण ड्राय फ्रुट्स आहे ना तुपामध्ये परतून घेतलेत ना, सॉरी लाईट गोल्डन होईपर्यंत परतून घेतलेत ना, तेच काय करायचेत आता मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घ्यायचे. असं बारीक खूपही नाही बरं का, जेणेकरून एक असा दाणा असा कळला पाहिजे, की आपण कोणता हे खातोय. अशा प्रकारे आपण काय करायचंय, अबड असे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये मी काय केलंय, जे आहे ना ड्राय पावडर करून घेतली, साईडला काढून घेतले आणि तर मी काय केले, जे खोबरं आहे ना, त्याला परतलेलं नाहीये. डायरेक्टली असंच ॲड केले. कारण अशा पद्धतीने जर तुम्ही खोबरं ॲड केलं ना, तर खरंच खूप तुमची रेसिपी बी छान बनेल. तर इथं मी खोबरं जे आहे ना, त्याला आपण बारीक करून घेतले. आता तुम्ही तर पाहिलं असेल, की आता आपल्याला चाचणी बनवायची आहे. आता चाचणी ही कशा पद्धतीने बनवायची? चाचणी तर इतकी सोपी तुम्ही बघताच ही रेसिपी लगेच ट्राय करणार. हे पाहू शकता. आता कढईमध्ये मी काय केले
आता हे पीठ आहे जे आपलं साधारणपणे 3 वाटी ते मी घेतलेलं आहे. तर त्याचा 1च कप ते घेतलेला आहे. म्हणजे मोठा मेजरमेंटचा कप ते घेतलेला आहे गूळ आणि गुळामध्ये थोडंसं 2 ते 3 चमचे ते मी पाणी ॲड केले आणि गूळ जी आहे ना पूर्ण वितळलेला आहे आणि मस्तपैकी चासणी तयार झाली आहे. आणि जे पीठ आहे ना, पण थंड झाले आणि त्याच पिठामध्ये ना थोडीशी इलायची पावडर ॲड केली आहे. नंतर खसखस जी आहे ती पण ॲड केली आहे. आणि जे खोबरं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे ना, ते पण ॲड केली आणि आपण जेवढं काही मिक्सरमध्ये बारीक करून घेतले ड्रायफ्रुट्स, काजू, बदाम ते पण ह्याच्यामध्ये ॲड करून आता हे पीठ आहे ना, काय करायचं एकसारखं करून घ्यायचं, की चासणी ॲड केल्याच्या नंतर व्यवस्थित करता येणार नाही. म्हणून आधीच आपण काय करायचंय, हे पीठ आणि ड्रायफ्रुट्स आणि खोबरं वगैरे जे आपण काय ॲड करणार आहोत ना, ते एकदम ॲड करून घ्यायचे. चासणी ॲड केली आणि आता चासणी आता गरम आहे. डायरेक्टली हात टाकू शकत नाही. तर म्हणून काय करायचंय, चमचा घ्यायचाय किंवा एक पळी घ्यायची. त्याच्या साहाय्याने आपण काय करायचंय, एकसारखं करून घ्यायचंय. थोडंसं थंड झाल्याच्या नंतर तुम्ही हातानेही त्याला काय करायचंय, एकसारखं करून घेऊ शकता, की जेणेकरून आहे ना, पाक जे आहे तर ते पिठाला व्यवस्थित लागेल. तुम्ही तर पाहू शकता मस्तपैकी आपला जे लाडूचे जे मस्त आहे ना, ते एकदम बनून तयार झाले. तर आपण आता काय करू ह्याला ना, फटाफट ह्याचे ना लाडू तयार करून घ्यायचेत, की काय तुम्हाला तर माहितीच आहे, की पाक जे आहे थंड झाल्याच्या नंतर जे लाडू आहेत ते व्यवस्थित होणार नाही. तर तुम्ही तर पाहू शकता आपलं जे आहे ना, पीठ एकसारखं तयार झालंय. आता ह्याचे फटाफट लाडू तयार करून घेऊया. जसं तुम्हाला आकार हवेत ना छोटे-मोठे त्या पद्धतीचे हे लाडू तयार करून घ्यायचे आणि हो, थंडीत ही तुम्ही जर लाडू बनवले आणि हे लाडू खाल्ले ना, खरंच खूप आपल्या शरीरासाठी म्हणजे लाभदायक आहे. असं नाही की हे फक्त आपणच खाल्ले पाहिजे. लहानापासून ते मोठ्यापर्यंत हे सगळे लाडू खाऊ शकतात आणि हे पौष्टिक लाडू आहे बरं का फ्रेंड्स. असं नाही की आपण बनवले म्हणून बनवले, की पौष्टिक आहे, की समजा तुम्हाला जर जेवण वगैरे जात नसेल, तर तुम्ही एकही लाडू खाल्ला ना, तर तुमच्या शरीरामध्ये ती जेवणाची पूर्ण ताकद आहे ती एकदाच भरून निघेल आणि तुम्हाला एनर्जी येईल. तर तुम्ही ह्या लाडू जे आहेत ना, तर मी आपल्या घरातल्या साहित्यापासूनच फटाफट मी लाडू तयार केलेत आणि हे लाडू खरंच खूप आमच्यात तर मी म्हणलं चला ठीक आहे. आता कसं असतं, की थंडीमुळे जेवण वगैरे पण कमी जातं आणि काय होतं सर्दी खोकलासारखा राहतोच ना, त्यासाठी हे लाडू तयार करूया. तर आमच्या घरात मी आमच्या लोकांसाठी ही मस्त अशी रेसिपी बनवलेली आहे. तुम्ही पण तुमच्या घरच्यांसाठी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी होती ना, ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का फ्रेंड्स. तर तुम्ही तर पाहू शकता, की लाडू पण आपले फटाफट बनवायला सुरुवात झाली आणि ही रेसिपी पण आता इथं मी एंड करते आणि तुम्हाला हे लाडू कसे वाटले नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेता. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा आणि हसत राहा. आणि ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलला जेवढं तेवढं शेअर करायला विसरू नका.